मला कंटेंट भेटतंय ना अजून काय. तयारी वगैरे झालेली आहे आमची आणि पॉवर बँक वगैरे पण चार्जिंग लावून ठेवलेलं आहे, कारण की आम्हाला लावायचं आहे पार्टी बॉक्स वरती गच्चीवरती पार्टी बॉक्स लावण्यासाठी त्याला सप्लाय लागेल आणि त्याच्यासाठी आम्हाला पॉवर बँक चार्जिंग लावून ठेवलं आहे आम्ही. आणि हा पण नागोडकडून रेडी झाला एकदम चक्री हातात घेऊन. आम्ही जातोय वरती. आणि तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओ मध्ये आमचा मांजा रिव्हील करणार आहे. हे बघा आमचा मांजा हा आहे. गो इंडिया गो इंडिया गो. गो इंडिया हा आमचा मांजा आहे. पकड रे, दाखव मांजा कसं आहे. हे पहा गाईस, हे पाचशे म्हणजे पूर्ण काल आम्ही 4 बटन काढले ठेवतात. हे पकडा, खतरनाक मांजा आहे. बलेड ड्रॅगनची 3rd कॉपी आहे. आणि त्या मांजामुळे बघा काय काय झालेलं आहे. हे बघा माझं बोट. हे पहा एक माझी अंगठी. हे पहा आणि काही पूर्ण कॉटन मांजा आहे. आम्ही नायलॉन मांजा यूज करत नाही, कारण नायलॉन मांजा आपल्या नेचरसाठी हानिकारक आहे. आपल्या तुम्हाला जातो. हे पहा, हे मध्ये पहा, हा पहा दोरा. हे पहा दोरा. हे बघा दोरा दिसला. आणि नायलॉन मांजा बॅन केलेला आहे, त्यामुळे आम्ही नायलॉन मांजा वापरत नाही. लगेच तुटतो कॉटन. हे पहा तुटला. हे बघा तुम्हाला जाऊ का, नायलॉन मांजा असं तुटतच नाही. हे पहा असं करायचं. हे पहा तुटून गेला. हे पहा हा चला तर मग जाऊ गच्चीवर. पतंग तर घे. कोणता घेऊ का रॉकेट? नाही, कोणता पतंग घ्यायचा आता? व्हाईट वाला नको घेऊ. हा घे. हा घेतो. हा पतंग भारी वाटतोय. हा पतंग भारी वाटतोय. हा पतंग घ्यायचा का? हाच पतंग घेऊ. चला की सोडते आता पतंग उडवू आपण. आम्ही तर डायरेक्ट 6 वाजेचे उठले. मला तर नाही वाटत तेवढा लवकर कोणी पतंग उडवत असेल, कारण आम्ही हाईट लवर आहे. मित्रांनो, ज्याने पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने लवकर सबस्क्राईब करून द्या, कारण की आपल्याला पण लवकरच 1K कंप्लीट करायचे. तुम्ही पाहू शकता आम्ही आले आता गच्चीवरती, आणि गच्चीवरती एक पण पतंग उडताना आम्हाला दिसत नाही, कारण सगळ्यात पहिले आम्ही झाले. आता आम्ही उडवू पतंग वरती. या गच्चीवर जाऊ, कारण की हवा इकडच्या साईडला आहे आणि पतंग या साईडला उडेल. इकडून जर उडवलं तर हे टाकी वगैरे याच्यामध्ये आमचा पतंग अटकू शकतो. आणि हे बघा इकडे पूर्ण मोकळी गच्ची आहे. आम्ही सकाळी झाली होती, पूर्ण झाडून वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे आम्ही. इकडून एकदम मस्त आमचा पतंग उडीन. तो का ना नाही पतंग उडतोय. कुठे? हा तेव्हा ते दिसले मुलं. कुठे रे? हे टाकी ते ना मोनो फील गोल्ड वाले ते बाय ते उडवताय. ते बाय हे टाक्या आहे तिकडे उडवताय ते. थांबा हे 3 बार ते उडत असतील. मला दिसला ते पतंग पिवळ्या कलरचा आहे. आपण पण तिकडे पण उडतोय एक शेतात. चला तर मग आपला पतंग तर उडवू आता. इथं चक्री पण पकडलेली आहे आणि व्हिडिओ पण करतोय. हे पण आमची पतंग बडत नाही, कारण हवा जास्त नाही ना. आम्ही बडवतोय तरी पण तिला. हे पण वातावरण केवढं भारी झालेलं आहे. अजून पण कमी आहे. जाबरे खूपच आलाय. नुसता वरती आला वापस खाली झाला जाईन आता. आणि हा मित्रांनो, जो पण चॅनलवर नवीन असेल त्याने लवकर सबस्क्राईब करून द्या. आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करून द्या. गाईस तुम्ही पण सांगा, तुम्ही पण छोटे होते तेव्हा असे सकाळी उठून पतंग उडायचे का संक्रांतीला? कारण गाईस आम्हाला लहानपणापासून डायरेक्ट असेच करता. सकाळी उठता, आंघोळ करता, देवपूजा करता, डायरेक्ट पतंग उडवता. काहीच आमचा पहिला पतंग फाटून गेला होता. आता आम्ही दुसरा पतंग उडवलेला आहे. एकदम भारी उडतोय तो बा. हा वैभव उडवतोय, म्हणजे मी उडून नेला वरती, आता वैभव उडवतोय. आणि हे पा काय होतंय काय माहिती, कधी ऊन कधी आब्र, काय समजा मार्ग नाही भाऊ. कोणती मित्र म्हणतील की उडवता
मग गरज मी उडवला ना. हा आम्ही उडवलाय पतंग काय असं कसं. आम्ही म्हणजे मी उडवला तुम्ही चकली धरली आहे. काही समजायला मार्ग नाही होतो काय होतंय का ऊन येतंय का बरं येतंय. तिकडे पतंग उडताय पा तिकडे त्यांचा पेच चालू आहे. तो पा तो एक उडतोय हा तो एक उडतोय आणि आमचा इकडे एकुलता एक पतंग उडतोय कारण आमचा वाच्य आहे. कोणाची हिंमत नाही आमचं पेच घ्यायची डायरेक्ट. आता तिकडे 2-3 जण उडवताय. हो ते जरी पाहतो एक पतंग उडतोय त्याचा पतंग आम्ही काटू शकता. दिसू शकतो तुम्हाला त्याचा पतंग आम्ही काटू आता. नाही काटू नाही. तर गाईस आता मी चक्रीमध्ये मांजा भरताय. आमच्याकडे डायरेक्ट कॉटन मांजा आहे बघा डायरेक्ट खूप खतरनाक आहे. काच खूप चमकते त्याचे. हा मांजा कोणत्या मांजाला पण खूपच कापतो जास्त ठेवताच कापतो आम्ही. हे बघा वैभवी ते गुण होते आणि दादाने पकडलेले आहे गट्टू. आमचा गट्टूचा दांडू तुटून गेला आहे बघा. हे बघा पडून सर इथून हे बघा हँडल तुटून गेलं तिथे. चला आता बघू मांजा पूर्ण भरला की उडवू मी पतंग आता. पहा गाईस इथे मांज्यावरनं चालू आहे. पहा आता गट्टू दिसायला लागला. मग गट्टू तर दिसतोस ना. गट्टू कुठे इनविजिबल जाईल का. अरे बा, इथे गट्टू संप्यात आला. काहीच आहे पा आम्ही भरताय अरे आडी आलं ना ते आडी अटकतय ना. तर गाईस आमना आता डायरेक्ट पुरा गो इंडिया गोचा गट्टू खाली कर टाकला आणि चकली भरलाय. हे पा गाईस पण 7 स्टार भरली नाही आखिर गा रे पा. बारे 7 स्टारची पावर तर उडी हा ना आपण गट्टू पुरा खाली झालाय. हे इकडून तुटी गेला त्याच्यानं म्हटलं रिस्क घ्यापेक्षा जाऊ दे चक्री बरी घेऊ. काहीच कामाचं नाही. बिल्ड क्वालिटी खराब आहे एकदम पण माझा एक नंबर आहे. माझा तार आहे डायरेक्ट तार नायलॉन सारखा डायरेक्ट गो इंडिया गोचा माझा असा आहे. त्याच्यासमोर तुम्ही मोनोकेट आणा का कोणता पण नायलॉन आणा ठेवतास कट डायरेक्ट. आता आपण फिटनेसचा विचार घेऊ. फिटना बोल 2 शब्द. 2 शब्द गाईस मी बोलला 2 शब्द. आता आधी ते सोनवणी ब्लॉग्स हाय येडा काय रे हा? अरे तू रे आहे पण मी असं बोट ठेवला तर तू असं वजन टाकलं इकडे. मग हा बस रे पहिलेच लागलंय ते. काय झालं पहिला चटका लागलेला आहे. हा बघ दाखवतोय कॅमेऱ्यामध्ये की मला चटका लागला. हे बघ हे पहिला चटका लागलाय एवढसा लागलाय. एवढं सायकाचं. आणि हे बघ माझा केवढा गंदा हात काढला गेला. हे पहा गाईस नाही ते पहा गाईस इथून असं जातोय. हे पामचा माझ्या केवढा खतरनाक दिसतोय. गाईस तुम्हाला काचा दाऊ का. फ्लॅश चालू करत होता फ्लॅश. काहीच आहे बा काचा पहा तुम्ही फक्त. ओ भाई ओ काय काचा चमकता डायरेक्ट. काहीच काचा पहा डायरेक्ट. पुरा एरिया आमचा डायरेक्ट आमच्या कब्जेमध्ये आता. आमच्या पुऱ्या एरियातले पतंग फक्त आम्हीच काढणार. आता सगळ्या पतंगवाल्यांची वाट लागली. तू रे भाऊ तू पण बोल काही. हा कॉटन मांजा आमच्याकडे हा हा ना तू उडव चिंकनी मग पतंग उडाईन ना. काट एवढं बोट काटाली दाखव. अरे बापरे कसं काय काढालं. पतंग उडवतो ना कुठे पतंग उडवता तू. गच्चीवर उडला होता का पण उडला मला तर नाही वाटत उडला असेल. आमच्या घरी कोण आलंय. हाय चंदन भाऊ येईल तुम्ही ओळखतच असाल. आणि आपला मानव भाऊ ज्याचं निकनेम आहे प्रभात ना काय. हा प्रभातच आहे. आणि आपला धीरू ब्लॉगर याला तुम्ही ओळखतच असाल. नाही आपला ब्लॉग आहे ना मोठा ब्लॉग सौरव जोशी रेकॉर्ड तोडायचा आपल्याला. आता आम्ही इकडे कॉमेडी व्हिडिओ बनवायची प्लॅनिंग करताय. का दिसतंय रे. कोण आहे ते फॉर्च्युनर. काय म्हणतोय रे तू पुरं बोलत जाय ना. तू चलती फिरती कॉकेन लगती हो कॉकेन. आपलं काम करा ना तुम्ही काम करा चालला घरी. शर्ट
काय अब तो खुदरा डायलॉग म्हणतो काहीतरी, हाथ मत लगा एक बिस्किट के लिए तूने अपनी दोस्ती खराब कर दी, मोए मोए कर दे अपनी दोस्ती का. चल तो व्हिडिओ काढता मला पाहू दे जर पुरा मी प्लॅन करतो. मम्मा फोन खाली समावलं गाड्यांना कोण काय हात लावणार आहे? कोणाची हात हात तोडणे गाडी आणा पण एवढं दुर्काम घाललं तुम्ही दिले आपल्या तरी जाणे दिले गाडी आणा ना या भाई वगैरे काम आहे. धरे हो हे पा जरे इकडे जा नको रे. काय मजा आहे रे एवढे. मला कंटेंट भेटतंय ना अजून काय. हा हा गेला 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 एक धक्का देते ना फक्त. ब्रेक लागला नाही घुमऱ्या मला पैत पैत आला तर तुला खायला पडे जा का आलता हा खाली पडत आता बस मग व्हिडिओ व्हायरल नाही जाता भाई. 20 के दे वाले सगळ्या मध्ये आदित्य मजा घेतो जातो बराबर लागले जेवढे. हे पतंग रे वाचले. तर मित्रांनो आणि आता आम्ही व्हिडिओ बनवायच्या तयारीला लागलो आहे. सगळे ज्याची त्याची पोझिशनवर उभे आहे. हा म्हणतो की जास्त बोर मारतोय आणि ते- हा कॅमेरामॅन आमचा मयूर सोनवणे. कॅमेरा पकडतो व्हिडिओ मध्ये हा नाही कॅमेरा जर चाला व्हिडिओ मला अँगल तर सांगते तू. पहिले सुटतील मला असं वाटतं मला. अरे त्याच्यातल्या हिच्यामधून तुटले नाही नाडी तुटणार आहे का? कॅमेरामॅन आहे तो आपला डाऊट नको केला. अरे आमच्या कॅमेरामॅनवर डाऊट घेताय तुम्ही? आम्ही चालत राहू. तुम्हाला काही लाज वाटते का? चाल जो एक डायलॉग मारी तुम्ही मारी माल आले टमाट आम्ही जाऊ आम्ही तू असं मागे पैसा जो अरे भाऊ हा मग पुढे जात राहून मागून चालता नाही आमचा व्हिडिओ. तुला अँगल तर माहिती आहे कसा कोणता वय घ्यायचं. तुला काय वाटतं? काय चपरी देव चपरी कधी आवडणार घे ना. तू काय करतो अशी फिरकी डोक्यावर किंवा अशी काहीतरी ऍक्टिंग करत राह फिरकी. काय जोडून त्यावर हे काय बोल मारताय अरे. व्हिडिओचा मूड करायला ना. अरे मला सांगतो आम्हाला काय करायचंय. आम्हाला करायचं काय? हा चालेल मग. बोर मारतो काय तो हा करतो काम मजा करा. 1 2 3 गाईस हे मस्त व्हिडिओ शूट करताय ना. मी इकडे मस्त आता पाहत आहे मजा. हा छोटा आहे बाबा चंदन भाऊ डिझेल पडतो लावतो आता मी डाकू लावतो अल्ट्रा ना VO3 4X अल्ट्रा मध्ये शूट घेतोय. चप्पल व्हिडिओ दावर 1 मिनिट का थांबायचं आपण संध्याकाळी घरी पण यांचा व्हिडिओ होते शूट यांचा व्हिडिओ घेईन शूट. तू माहिती चार्जर नाही आपल्या जाय मोटरला चार्जर. आम्ही त्या पतंगचं काही दिसणार नाही. दो ताण नको पुढे एकुलता एक पतंग होता भाऊ. अजून एक पतंग होता आपल्याकडे लाल कलर. गाईज हे पहा इकडे आता आमचं काईट फ्लाइंग फेस्टिवल कम्प्लीट झालेला आहे आणि इकडे हे फोटोज वगैरे काढताय बघू शकता तुम्ही. सर्व तयारी करून आलेले आणि आमचा पतंग वगैरे उडून झालेला इकडे. एवढे पतंग उरले खूप पतंग काढले आणि खूप कटले आमचे. बघायचं आमच्याकडे कोणता पतंग होता रे एकदम खतरनाक पक्षीवाला विराट कडे. पण आम्ही तो उडवला नाही कारण त्याला उडवायला खूप हवा लागते आणि एवढी हवा होतीच नाही. आता आमचा सगळं काईट फेस्टिवल झाला आहे. खूप सारे म्हणजे एवढे पतंग काढले एवढे जबरदस्त पतंग काढले डायरेक्ट तुम्हाला काय सांगू मी. पण तुम्हाला मी दाखवू शकला नाही कारण की आम्ही पतंग काढण्यामध्ये व्यस्त होते. आमचा मांजा कुठे रे आता झाली रात्र पूर्ण. हा इकडे बघ इकडे 2 मांजे पडले उचल. हे पतंग एवढे उरले खूप सारे पतंग आमचे कटले पण आणि खूप सारे आम्ही काटले पण.
जेवढे काढले ते दुप्पटचे आम्ही काढले. उचल उचल स्पीकर घे. आमचा पार्टी बॉक्स इथं लावलेला होता आम्ही. हे पा विराट मस्त सर्व जमा करू नका. आम्ही आता खाली जाऊ. हा आमचा भोंगा पतंग कटल्यावर वाजवायचे आणि तो पूर्ण फुटून गेला वाजून वाजून. मोबाईल घेऊन जा. आमच्या घराचे घरचे काका असे आरे मारता. एक बरी सेंटर वाला ना तू ते कटली की डायरेक्ट असा आवाज मारे डायरेक्ट. आम्ही ना घाबरून जाय. काय झालं काय झालं तर काही आम्ही आता सर्व साहित्य घेऊन खाली जात आहोत. कारण की गच्चीवरती आता अंधार झालेला आहे आणि अंधारामध्ये आम्हाला काही दिसणार नाही. सर्व पतंग पण गेले. सगळे लोक खाली जात आहे आता. बघायचं आमच्याकडे काय टाकावला रे. चला तर मग गाईस तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओला. तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. लेट्स एन्जॉय. गुड बाय.